उपस्थितीमध्ये सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, मुंबई कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं आपण अंधेरी पूर्व तालुक्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत। सर्वप्रथम आपण उपस्थित सर्व बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करून मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देत आहे। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावना म्हणून आजच्या आयोजकाचे बबनराव मदने साहेबांना विनंती करेन की आपण प्रस्तावना पण मनोगत व्यक्त करा। आज या ठिकाणी महायुती संमेलन सोहळा आणि खूप शॉर्ट नोटीस मध्ये म्हणजे एका दिवसातच आज आपण या ठिकाणी महासंमेलन सोहळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, RPI, रामदास आठवले आज या महासंमेलन मेळाव्यास आपले आमदार साहेबांना सुद्धा मी साहेब फोन केला, मेसेज होता आणि योगायोगाने 7 वाजता एअरपोर्टवर येणार होते आणि मला ओके म्हणून सांगितलं की मी येतोय म्हणून, तर त्यांचं ते रद्द झालेलं आहे, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत। आज या ठिकाणी या महायुती संमेलन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते, मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी खरोखर साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की ही मंडळी एक योगायोगाने मी 25-30 वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे इथं काही परिचयाची गरज नव्हती आणि जेव्हा मी या सर्वांशी बोललो असा विषय आहे आणि आपण महायुती संमेलन सोहळा म्हणून आपण या ठिकाणी करूया आणि या सर्वांनी मला इथे या ठिकाणी साथ दिली आणि हे सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहे। यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या उपाध्यक्ष स्वामीताई चव्हाण, आमच्या ओबीसीचे कुंडर यादवजी, शोभा यादवजी, शिवसेनेचे गोपाळजी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आमचे राहुल मोरेजी RPI आठवले गटाचे युवकांचे तालुक्यांचे गौतम मोरेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, मुंबईचे पदाधिकारी आणि या ठिकाणी आता बऱ्याच जणांचे नावं मी घेत नाही। नंतर एक महत्वाचं म्हणजे आमचे उत्तम ढालेजी असतील, आमचे सूर्यकांत शिंदेजी असतील, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आज या ठिकाणी या वार्डमध्ये, हा जो वार्ड आहे थोडीशी आपल्या सर्वांना तर कल्पना आहेच, पण आपण इथे जे बोलवले आहे साहेब सर्व प्रमुख पदाधिकारी आहे आज इकडे बसलेले आहेत ना, तेवढेच सन्मानाचे आणि मानाचे समोरही बसलेले मोठे पदाधिकारी समोरही आहेत, पण आज या थोड्या कालावधीमध्ये एक विश्वासाने आपण या ठिकाणी, कारण आपण शेवटी ज्या विचारधारेला जोडलेलो आहोत, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, ओबीसीचे नेते, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे आम्ही आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब। आपण सर्वजणांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि ही विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये जरी आपण असलो तरी ही विचारधारा आपण आपली तशी शाबूत आहे आणि आपण ही विचारधारा घेऊनच चालत आहोत। आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि मला वाटतं 16 तारखेलाच कदाचित तारीख निवडणुकीची डिक्लेअर होईल आणि आज आपण या ठिकाणी हा स्नेहसंमेलन समारोह एक परिचय म्हणून, आता परिचय साहेब सर्वांचा इथे मला माझाही सांगण्याची आवश्यकता नाही, यांचाही नाही, असे सर्व मंडळी आहेत। ह्या मुख्य म्हणजे आम्ही बाहेरून कमी लोक आपली बोलवलीच नाहीयेत, कारण आपण ठरवलं की ह्या वार्डमध्ये राहणारे जे 76 वार्ड मधले जे लोक आहेत
ह्या ठिकाणी आपण संमेलन सोहळा ठेवतोय, तर आपण जे आपले प्रमुख पदाधिकारी बीजेपीचे आमचे शेखर तावडे त्यांचाही फोन आला होता, ते थोड्या वेळ बोलले आमची मीटिंग चालू आहे, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही सुरू करा, आम्ही सर्व तुमच्या सोबतच आहोत. पण आज एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की आपण या ठिकाणी साहेब आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या 76 वार्ड हा ओबीसी साठी राखीव मतदारसंघ म्हणून आहे. आणि या ठिकाणी मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे महायुतीकडे आमच्या पक्षाकडे इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि मला माझ्या पक्षाचे नेते दादा असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आमचे नेते नलावडे साहेब असतील, या सर्वांना माझं काम परिचित आहे, माहिती आहे. आणि आपणही सर्वजण 20-25 वर्षापासून मला पाहत आहेत की सामाजिक क्षेत्रामध्ये ओबीसी क्षेत्रामध्ये असेल, आज या अंधेरी विभागामध्ये एसआरच्या प्रकल्पाचे कितीतरी मोठ्या अडचणी आहेत. आणि अडचणी मध्ये कशा प्रकारे आपण काम करतो याचं फक्त एक छोटंसं उदाहरण, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे तरी काही लोकांना माहिती असलं पाहिजे. आज माझ्या सोसायटीचे आमचे इथे अध्यक्ष महेंद्र साळुंके जे आलेले, 1 मिनिट जरा उभे आणि ते ओबीसी मध्ये मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. आमचे राजू भोसलेजी या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्या वेळे एखादा बिल्डर आपला भूखंड बळकावून त्या ठिकाणी स्वतःचं जर कमर्शियल बांधकाम करत असेल आणि जर आपण त्यासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या रहिवाशांसाठी जर ताकदीने लढलो नाही तर तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याला तुम्हाला काही अर्थ नाहीये. आणि अशा प्रकारे तो भूखंड असेल तो आम्ही फक्त मिळूनच दिला नाही, तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की त्या जागेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे उद्यान म्हणून त्याला नामकरण पण केलं. आणि त्या ठिकाणी विधानसभेच्या आमदार फंडातून साहेब त्याचं कामही आम्ही करून घेतलं. तेवढंच काय, रस्ता असेल, परत तुम्हाला सांगतो वैद्यकीय सेवा केंद्राचा काळ असेल, हे सगळं बळकावलेलं होतं, तरी देखील आपण त्या ठिकाणी सर्व काही करून घेतलं. मला आपल्या सर्वांना माझा परिचित हे सर्व काम आहे, मला ह्या गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाहीये. फक्त मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि पूर्ण ताकदीनिशी आपण माझ्या पाठीमागे उभं राहावं हीच मी आपल्याकडून अपेक्षा करणार आहे. आणि आपण सर्वजण आज आमचे कार्याध्यक्ष नलावडे साहेब आलेले आहेत, त्यांच्या समोर आपल्या सर्वांना बोलण्याची संधी मिळणार आहे. तर आपापलं जे काय मनोगत असेल ते आपण सर्वांनी जो काय तुम्हाला थोडक्यात वेळ दिलेला असेल त्या वेळेमध्ये करायचं आहे. मी पुन्हा एकदा कोणाचंही नाव निश्चितपणे विसरून राहिलेलं आहे, कारण इथं सगळी बसलेली सर्वच मंडळी मोठी आहे, त्यामुळे जर कोणाचं जरी नाव चुकून घेण्याचं राहिलं असलं तरी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आमच्या महिला, आमच्या लाडक्या भगिनी तर या ठिकाणी आहेतच, त्यांचा आशीर्वाद आमच्या महायुतीला दिलेलाच आहे. तोच आशीर्वाद या मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण निश्चितपणे देतात. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आज गेली 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये ज्यांच्या हातामध्ये मुंबईची महानगरपालिका आहे आणि काय करून ठेवलेलं आहे त्याविषयी आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष सविस्तर या गोष्टीवरती बोलतीलच. पण मला एकच सांगायचं की आपण पक्का निर्धार करायचा आहे. आमचे वरिष्ठ तिन्ही त्रिमूर्ती नेते, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हे त्रिमूर्तीने देशामध्ये सुद्धा आपली महायुती आहे, राज्यात सुद्धा महायुती आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा महायुतीच होणार आहे. आणि ह्या महायुतीचं सरकार देखील आपल्याला मुंबईमध्ये आणायचं असाच हा निर्धार करायचा आपला. आणि ह्याच निर्धारासाठी आपण या ठिकाणी महायुती स्नेह संमेलन मेळावा ठेवला. आपण सर्वजण या स्नेह संमेलन मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आणि असाच आशीर्वाद आपणही मला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे द्यायला अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम. श्रीकांत मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी शोभा यादव उपस्थित आहेत. आमच्या
ठिकाणी शिवसेनेचे अध्यक्ष राजीव गोपाळजी उपस्थित आहेत. बापूराव बनसोडे यांचं स्वागत करा. आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या महिला रुक्मिणी ढाले यांचं या स्वामींचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. मी सतत मोदी साहेबांसोबत आहेत. देवदास गायकवाडजी आमचे वार्डाध्यक्ष, पुढे जाधवजी मराठी कार्यकर्ते दादासाहेब शिंदे जे नेहमी अग्रेसर असतात. नंतर के शर्माजी जे आवर्जून या ठिकाणी आमचे या ठिकाणी टुर्नामेंट महेश सावंत साहेबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी महाराजचा तुरा मानपान या ठिकाणी आपण देतोय. महिलांना पण तेवढाच अधिकार आहे. 50% यानंतर आमचे भीमराव ढाले जे आहे, सुनील समुद्रे पण आमचे बाकी आहेत, ते पण बघत नाही पाठीमागे. या तुम्ही महायुतीच्या या स्नेह संमेलन मिळा तसेच समाज आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते आहात, सोसायटीचे पदाधिकारी आहात. गडाकापऱ्यातील गोरगरिबांची अस्मिता आपल्या तलवारीच्या धारेवर टिकून ठेवणारा महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील महिलांनी शिकलं पाहिजे म्हणून ज्यांनी क्रांती केली, ओबीसी दलितांनी शिकलं पाहिजे, वंचितांनी शिकलं पाहिजे म्हणून ज्यांनी या महाराष्ट्राची क्रांती केली आणि शिक्षणाची गंगा आपल्या खेड्यापाड्यात आपल्या दरवाजामध्ये आणून ठेवली, असे महाराष्ट्राचे महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी महिलांना शिक्षणाचा वारसा दिला. या सर्व विभूतींना आणि तसेच या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी साहित्य निर्माण केलं, साहित्याच्या कवडातून लोकजागृतीचं पर्व चालवणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता अहिल्याबाई, माता जिजाऊ, माता भीमाई आणि या महाराष्ट्रातील जन्मलेले संत महंत युगपुरुष क्रांतीवीर या सर्वांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 76 अंधेरी तालुका, अंधेरी विधानसभा, या विधानसभेमध्ये मारुती हायस्कूल या ठिकाणी तातडीची बैठक मदने साहेबांनी लावली. या बैठकीचं काही ध्येय नव्हतं, धोरण नव्हतं, नियोजन नव्हतं. काल दुपारी चर्चा झाली आणि सांगितलं की आपल्याला बैठक लावायची. एक अवघ्या 2, 3, 4 तासाच्या वेळेमध्ये सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी वार्ड क्रमांक 76 सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना निमंत्रण देऊन या ठिकाणी कुठली पत्रिका नाही, काय नाही, परंतु मदने साहेबांचा जो आग्रह होता आणि जी तळमळ होती, यांच्या कार्यकर्त्यांची पद्धत आहे, त्याच्यामुळे एवढे लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. मदने साहेबांना मी वारंवार बघत असतो. एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेजवरती आपली सभा झाली होती, त्यावेळेला सुद्धा त्यांनी जी भूमिका मांडली राष्ट्रवादीच्या माध्यमातून, फार चांगली भूमिका त्यांनी मांडली होती. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतात त्या वेळा कार्यकर्त्यावरती अन्याय होतो, कार्यकर्ते नाराज असतात. ते आमचा रिपब्लिकन पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तर आमच्या लोकांना त्यावेळेस तिकीट दिलं जात नाही.
रात्रंदिवस 5-5 वर्ष कामं करायची, 10-10 वर्ष कामं करायची आणि ऐन वेळेला तोडशी आलेला घास काढून घेतला जातो. अशाच प्रकारे मुंबईमध्ये जेव्हा विधानसभा होते, लोकसभा होते, सर्व महायुती त्यावेळेला तयार होते, सगळ्या युत्या तयार होतात, सर्व संघटना त्यावेळेला एकत्र येतात आणि बहुमताने या महाराष्ट्रामध्ये 2014च्या नंतर महायुतीची सत्ता दिल्लीमध्ये आली, महाराष्ट्रामध्ये आली. ज्या ज्या ठिकाणी महायुती लढली तिथे सक्सेस झाली. आपण सर्वांनी या देशाच्या नागरिकांनी जो समर्थन दिलं, जो प्रेम दिलं, जो आशीर्वाद दिला, न भूतो न भविष्यती, असा आशीर्वाद आपल्या महायुतीला मिळालेला आहे. अगर भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे महान शिल्पकार आजच्या या महायुती प्रमुख पदाधिकारी संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्व विभागातील 76 विभागातील सर्व बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाला मदने साहेबांनी अगदी एक दिवसामध्ये आम्हाला सांगितलं, महायुतीच्या वतीनं मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि महायुतीमधून जर तिकीट मिळत असेल तर तुम्ही मला सहकार्य करा. महायुतीच्या त्यांचे हे शब्द ऐकल्याच्या नंतर आम्ही त्यांना एकच बोललो, जर तुम्हाला महायुतीच्या मधून जर तिकीट मिळत असेल तर आमचा रिपब्लिकन पक्ष तुम्हाला तन मनाने सहकार्य करेल. याबद्दल आमच्या तुम्ही तीळ मात्र मनामध्ये शंका घेऊ नका. जर युतीचं तिकीट जर तुम्ही मिळून घेतलं तर कारण या युतीच्या तिकीट अजून काय वाटप झालेलं नाहीये आणि ज्या दिवशी वाटप होईल त्या दिवशी आमचा रिपब्लिकन पक्ष 70 वार्डामधून आपल्या सोबत निश्चितपणे सहकार्य करेल. गोरगरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाबाई, जिजाऊ यांच्या प्रथम प्रतिमेस दंडमस्तक. मंचवर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे लाडके उमेदवार माननीय बबनराव मदनेजी यांची माझी 1.5 वर्षापासून ओळख आहे. तसेच समोर बसलेल्या माझ्या माता बहिणी आणि बंधू मित्रांनो, तब्येत माझी जरा थोडीशी खराब आहे. मी बोलायला मना केलं मुंगे सरांना, पण तरी थोडंसं जरा एक बोलण्यामध्ये अवघड वाटलं म्हणून मला बोलावंसं वाटलं. माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांचं मी 1.5 वर्षापासून नाव ऐकतोय, पण प्रथमच एक 2 वेळा माझं दर्शन झालं आणि खूप मला धन्य वाटलं. पण मी मदने साहेबांना मला खूप आवर्जून सांगितलं मदने साहेबांनी की आपल्याला व्हिजिट कुठल्याही पद्धतीने काढायची आहे. टीमसाठी मी काय जास्त बोलणार नाही, वेळ बरेच मान्यवर लोक आहेत इथे. माझ्या भीमा आर्मीतर्फे मी साहेबाला फुल सपोर्ट, एवढं बोलून मी माझं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, युगपुरुष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि सर्व महापुरुषांना वंदन करून मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आपले राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब यांनी आवर्जून उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपले ओबीसीचा उमेदवार बबनराव मदने साहेब यांनाही महायुतीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या पाठी आपण सर्वांनी भक्कमपणे उभं राहायचंय. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, आपले लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे आपले राष्ट्रीय लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने जर हा महायुतीला उमेदवार मिळाला तर त्यांना आपण एकजुटीनं
प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचा आहे. महायुतीचा एकच ध्यास, फक्त मुंबई महानगराचा विकास विकास विकास. याच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत महिला. त्यांचा बबनरावांचा नंबर आहे पहिला. इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री नलावडे साहेब इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक टाळ्यांनी सर्वांनी स्वागत करायला पाहिजे. त्याचप्रमाणे मुंबईचे अध्यक्ष ओबीसीचे माननीय बबनराव मधने साहेब, त्यांचं पण मोठ्या जोरात टाळ्याने स्वागत करायचं. सर्वांचं नाव घेत आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व उपस्थित मंडळी, त्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचेही स्वागत. त्याचप्रमाणे मधने साहेबांबद्दल मी 2 गोष्टी बोलणार, ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आहेत आणि ती हकीकत आहे. मधने साहेब ज्या वेळेस कुठलंही काम असेल ते मीडियावरती पाठवतात आणि मीडियावर आपण सर्वजण बघत असतो की मधने साहेबांनी काय पाठवलं काय नाही. त्याचबरोबर नुसतं मीडियावर न पाठवता प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल मधने साहेबांचा, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या समस्या बघून, त्याचबरोबर त्या समस्येचं काय मार्गदर्शन आहे तिथल्या कार्यकर्त्यांना दाखवणं की बाबा काय अडचण असेल तर मला सांग, माझं नसेल तर स्थानिक गट प्रमुख असेल त्यांना सांग. अशा सर्व गोष्टींचं त्यांना सगळं आकलन करून तिथले नियोजन करून, त्याचप्रमाणे त्यांनी पाठीमागच्या वेळेस मानपूरमध्ये पण आले होते आणि तिथे बाथरूमचा प्रॉब्लेम होता साधारण. त्या संदर्भात पण त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांना सांगितलं होतं की तुमची अडचण काय बाथरूम संदर्भात. त्या संदर्भात तिथं जो प्रॉब्लेम होता त्या संदर्भाची अडचण पण दूर केलेली आहे मधने साहेबांनी. हे सर्व त्यांचं मोठं कार्य आहे. त्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्णा. देखिए यहाँ पर माननीय राष्ट्रवादी कांग्रेस के कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावड़े साहब, मदने साहब, मंच पर उपस्थित सभी नेतागण और सामने बैठे सभी हमारे भाई और बंधु, यहाँ पर आपको एक ऐसा उम्मीदवार मिला है जो कि हर क्षेत्र में जो है उसको जानकारी है. हम तो इस कान से मतलब जो हरे राम हरे कृष्णा मंदिर से जो है अटैच्ड हैं. तो गीता में भगवान कृष्ण ने जो कहा है, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूति ध्रुवानीति मति मम. मतलब जहाँ पर भगवान कृष्ण और अर्जुन है वहाँ पर विजय 100% है. वैसे ही जो है माननीय नलावड़े साहब जो है उनके कार्य को हम जानते हैं, क्योंकि इसके पहले जो है आज के 10 साल पहले जो है सहकार क्षेत्र में जो है ये इनका आपका निजाम साहब कब प्रसिद्ध था ना, तो उसमें जो है विजय प्राप्त करके अब तक डटे हुए हैं. वैसे ही जो है मदने साहब के साथ में जब नलावड़े साहब हैं कृष्ण की भूमिका निभाएंगे, यहाँ पर अर्जुन जैसा हमारे मदने साहब जो है आप लोगों के बीच में हैं और 100% विजय होगी. ये हम आज जो उन्होंने आशीर्वाद भी लिया जाकर के मंदिर में और सब लोगों से मतलब किए, तो हम बोलेंगे हमारा नेता कैसा हो, जरा जोश में आप लोग बोलेंगे बबनराव मदने जैसा हो. हमारा नेता कैसा हो, बहुत कम आवाज आई, लगता धीरे बोल रहे हैं. हमारा नेता कैसा हो, बस. मी एडवोकेट शोभा यादव. सर्वप्रथम मी महाराष्ट्र की धरती आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि मी बीइंग एडवोकेट, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आमचे कॉन्स्टिट्यूशनचे शिल्पकार आहे त्यांच्या वतीने आम्हाला हे अधिकार मिळाला आहे. त्यांच्या वतीने आम्ही आज इकडे बसलेलो आहे. कारण काय आहे, त्याच्या अगोदरची हिस्ट्री काही वेगळी होती, पण आता आमच्या मधून आमचे एक लाडके नेता आदरणीय बबनराव मदने हे आपल्या BMCच्या इलेक्शनसाठी उभे राहणार आहेत अशी आम्हाला आणि त्यांना तिकीट पण मिळणार आहे अशी आम्ही ईश्वराने प्रार्थना करते. आणि आपले जे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेब आहे यांना पण आम्ही विनंती करते, कारण जे आमचे पेन आहे शोषित वंचित समाजाचा, ते आमच्यामधून जर एक नेता आला तो आमच्या जे पेन आहे जे दर्द आहे त्यांना हे चांगला परिस्थिती आमची काय आहे त्यांना हे माहीत आहे. म्हणून आम्हाला ही विनंती आहे, मी असा सर्वांना
विनंती करते आमच्या समोर बसलेले सर्वांना की आपण यांच्या मागे तन मननी आणि जोर लावून त्यांना विजयी करायचा जे आहे प्रयत्न करणार, हीच मला विनंती आहे. आणि आमचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना पण मी विनंती करेन, आदरणीय शिवाजीराव नलवडेंना, की आमचा नेता आम्हाला बबनराव म्हणले पाहिजे अशी विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, तसेच वॉर्ड क्रमांक 76चे इच्छुक उमेदवार, तसेच आमचे मुंबईचे राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी मदने साहेब, त्याचप्रमाणे सर्व ओबीसी विभागाचे आमचे पदाधिकारी, तसेच भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष, तसेच RPIचे आमचे मित्र आणि महिला भगिनी आणि सर्व उपस्थित बबनराव मदने यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, आज या ठिकाणी मी दक्षिण मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष श्रीकांत मयेकर त्यांना या ओबीसी विभागातून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. या ठिकाणी पाहिलं की सर्व हे चळवळीतले कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत आणि चळवळ ही नेहमी वरळी विभागातूनच उभी राहिलेली आहे. तर वरळी कधीच मागे राहत नाही, त्यामुळे मी वरळी विभागातला इकडे प्रतिनिधी श्रीकांत मयेकर ओबीसी विभागाचा जिल्हा शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आणि या ठिकाणी जे मला जी प्रचंड संख्येने जी आपली उपस्थिती दिसते चळवळीतल्या कार्यकर्त्यांची, तर या ठिकाणी 50% विजय हा जर आमच्या मदने साहेबांना इकडे तिकीट निश्चित झाली तर हा 50% विजय या ठिकाणीच दिसतोय. कारण एवढं जर 24 तासामध्ये 11 मध्ये आपण जर एखाद्याला कॉल करून आपण बोलवतो त्यावेळेस ते प्रेमापोटी सगळे येत असतात, कारण चळवळीतलेच कार्यकर्ते असतात. त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यातूनच मोठी चळवळ उभी राहत असते आणि त्यातूनच नवीन समाज घडत असतो. आणि हा समाज घडवण्याची एक धमक बबनराव मदने साहेब यांच्या मध्ये असल्यामुळे मी शिवाजीराव नलावडे साहेबांना विनंती करतोय की आपल्या वाट्याला जे काही युतीमध्ये सीट येतील त्याआधी बबनराव मदने साहेबांची ही सीट आपण निश्चित करावी, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये एक नवसंचार निर्माण होईल. तसं वरळी विधानसभेमध्ये कधी नव्हे ती 195 ही देखील ओबीसी झालेली आहे आणि तिथून इच्छुक म्हणून मी पण अर्ज भरलेला आहे. कारण वरळी हा नेहमी राष्ट्रवादीचा गड राहिलेला आहे. सतत 2 वर्ष तिथे राष्ट्रवादीने जरी शिवसेनेचा मालिका असला तरी सचिन भाऊ यांच्या माध्यमातून तिथे आपला आमदार खंबीरपणे दिला होता. आणि तिथे अजितदादांना मानणारा एक वर्ग आहे, भुजबळ साहेबांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे भले किती कोणी प्रयत्न केले तरी तिथून राष्ट्रवादीची ती पण सीट निघू शकते. अशा 2 सीट इकडे असं मला वाटतंय की 15, 20, 25 आपण काय मागणी करतोय त्याच्यातल्या 2 सीट कन्फर्म होणाऱ्या आहेत. तर त्यासाठी आवर्जून आपल्याला विनंती करतो की आपण यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि एवढेच शब्द बोलून मी बबनराव मदने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आणि महाराष्ट्राचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यांना सुद्धा अभिवादन करते. आज मी आमच्या मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब आज आमच्या कार्यक्रमाला आले, उपस्थिती लावली आहे, त्याच्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आज वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आज मलाच माझ्या नेत्याबद्दल बोलावं लागतंय. रोज त्यांच्याबरोबर आहे, अख्खा महाराष्ट्र मला बघतोय आणि मला कोणत्याही प्रकारे या पक्षात आले तुम्ही आल्यापासून साहेबांनी मला खूप मोकळीक दिली. संघटन आमचं खूप छानपैकी झालं, त्यामध्ये सुद्धा आमचं एक कुटुंब म्हणून झालं, राष्ट्रवादी पक्ष म्हणून नाही. नलावडे साहेबांना मला एकच
एकच विनंती करायची आहे की तुम्ही आज तुम्ही बघताय की मते साहेबांचं काम आणि त्या कामावर तुम्ही लक्ष देऊन विचार करा. तुम्ही त्यांना तिकीट देण्यासाठी प्रवृत्त, आपल्याला तिकीट मिळावं आणि तिकीट मिळण्याची अपेक्षा आणि आशा आहे मला. आणि साहेबांचं कामच तेवढं आहे. त्याची दखल आपल्याकडे तटकरे साहेबांनी पण घेतली की मते साहेब नेहमीच काम करत असतात, त्यांच्या कायमच कामाचा प्रभाव दिसत असतो. त्यांचं असं आहे की कोणासाठी कधीतरी असं बघितलं. आणि आम्हाला विशेष म्हणजे 76 भाग यामध्ये येऊन 2 दिवस झाले. पण आज आम्ही ज्याला येत होतो त्याला आम्हाला आमच्याबरोबर हे सगळे लोक पहिले येऊन उभे राहायचे. आणि आज पण झाले 24 तास पण नाही झाले. आम्ही ही मीटिंग अरेंज केली त्याला, अजून 24 तास कंप्लीट व्हायचे. आता 10 वाजता निर्णय झाला की आपण उद्या मीटिंग घ्यायची आहे. आणि या लोकांनी सगळे पटापट आम्हाला रवींद्र सर असतील, आमचे मुंबई RPFचे मोरे सर असतील, ह्यांनी इतकी तयारी केली की आम्हाला काळजीच नव्हती त्याची. आणि याच्यातच आम्ही बघितलं की त्यांनी आज जो समाज उभा केला, RPIचा समाज जास्त आहे, आणि त्यानं जो सगळा उभा केला त्याच्यातच आमच्या मते साहेबांचा 50% विजय नक्की झाला. आता पुढे आहे तर तुम्ही सर्वांनी आम्हाला एकजुटीने मदत करायची. आणि काही चुकलं असेल, जर का मागं 19-20 होतं, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणाला बोलायचं राहिलं असेल, भेटायचं राहिलं असेल, कोणा सत्कार करायचा तो आपण नक्की करू. आणि महिलांना खास करून सांगायचं आहे की तुमच्याबरोबर मी आहे. आणि तुमच्या काही असतील समस्या असतील, तुमच्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा. त्याबद्दल आम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नशील असू, मला भेटू. आणि मते साहेबांवर विश्वास ठेवून मला शिवसेनेचे BJPने आपल्या महायुतीने सहकार्य करावं. आणि एकदा आमच्या मते साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांना विजयी करावं, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि तशी आमची शिवसेनेची लोक फार चांगली आहेत. एकनाथ शिंदेची माणसं, ते आमचे एकनाथ शिंदे आमचेच तर तुम्ही सर्वांनी आम्हाला साहेबांना आमच्या सपोर्ट करावा. आणि सगळ्यांनी एक आणि आपल्या परिवारातला माणूस समजून, आपला माणूस समजून त्यांना सहकार्य करावं आणि निवडून द्यावं. सहकार्य करावं, निवडून द्यायला वेळ आहे. सहकार्य करावं, तिकीट मिळालं तर सहकार्य करावं. आणि एवढंच मी तुम्हाला सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात पहिलं मी माझी ओळख करून देतो की मी संजय संपा काँग्रेसचा चिटणीस. मी तसा एक साधारण झोपडपट्टीतला व्यक्ती आहे. आणि आज मी इथे तुझं उभं राहतोय त्याचं कारण आहे मते साहेब. मी ईशान्य मुंबई मानकुश शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये मी काम करत होतो आणि आता करतोय. आणि ती संधी यांचं काम मते साहेबांनी केलं आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा नवाबाई आमचे इथे मानकुशमध्ये आमच्याकडे उभे राहिले होते त्यावेळी आम्ही 24 तासामध्ये, जसं राष्ट्रपतीचं ऑफिस खोललं होतं तसं मते साहेबांनी ही मीटिंग 24 तासामध्ये आयोजित केली. यामध्ये त्यांचा अभिमान. त्यामुळे कसं एक सामान्य माणसाला संधी देणं हे कोण देत नाही. आज मी कार्यालय ऑफिस सगळं मंत्री लोकांना भेटतो, ही संधी कोणाला भेटत नाही. ती संधी दिली मते साहेबांनी. दुसरी गोष्ट की तळागाळातून निर्माण झालेली व्यक्ती आणि लोकांना समस्या समजून घेणारी व्यक्ती ही एक मते साहेब. आणि ती संधी साहेबांनी मते साहेबांना द्यावी ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब, आम्हा कार्यकर्त्यांना नेहमी बळ आणि शक्ती देणारे आमचे सहकार महर्षी नलावडे साहेब. आज जे आम्ही घडलो ते आमच्या नलावडे साहेबांमुळे घडलो आहे. आज मी ज्या काही ठिकाणी 2 शब्द बोलतोय, आज या ठिकाणी महायुतीचे सर्व जे पक्ष गटातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी
त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मदने साहेबांनी त्यांना कमी वेळामध्ये बोलवलं आणि त्यांनी खरोखरच चांगली उपस्थिती दिली. राष्ट्रवादीचा आमचा अभिमान बाळगला, त्यासाठी मी खरोखर त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मदने साहेबांबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रभर ओबीसीचं ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळी मी आणि मदने साहेबांनी खरोखर बघायला गेलं तर आपल्या तळागाळातल्या ओबीसीसाठी मदने साहेबांनी महाराष्ट्रभर खूप मोठे आवाज उचललेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत. प्रकाशअण्णा शेंडेंच्या साहेबांबरोबर ते खरोखर महाराष्ट्रभर फिरले, त्यांच्यासोबत मी पण होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष समता परिषदेचे छगन भुजबळ साहेबांबरोबर पण ते खूप जवळनं फिरले. आणि आज तुम्ही बघितलं असेल पेपर वगैरे सगळ्या मीडियाच्या माध्यमातून की आपलं राजकीय आरक्षण जाणार होतं ओबीसीचं, आणि ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सुद्धा प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने मदने साहेबांनी प्रखरतेने भूमिका मांडली आणि त्याचं महाराष्ट्रभर आमच्या सर्व नेत्यांनी आवाज उचलला. आणि आज आपल्याला हे महानगरपालिकेमध्ये जे ओबीसी समाजासाठी आरक्षण मिळाले आहे ते ह्याचं आपल्याला फळ या ठिकाणी दिसून येते. वॉटर मीटर गटर तर होतच राहते, पण त्याच्या पलीकडे जर आपल्याला विकास करायचा असेल तर मदने साहेबांसारखा चांगला व्यक्ती आपल्याला निवडून देणं ही आता काळाची गरज आहे. महिलांच्या समस्या असतील, सगळ्यांच्या समस्या आहेत. आपण बघितलं असेल की महानगरपालिकेमध्ये कसा पैसा वाटला जातो, लोक त्याच्या आहारी पडतात. आणि आज ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे पण तो कुठे दिसत नाही. आज आपली गरिबी आजपर्यंत अशी तशीच्या तशीच राहिलेली आहे. बाबासाहेबांच्या विचाराने आपण कधीच चाललो नाही. जर आज आपण बाबासाहेबांच्या विचाराने चाललो असतो, शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललो असतो, शाहू फुले आंबेडकर महाराजांच्या विचाराने चाललो असतो तर आज आपण खरोखर आज जो आपला गरीब समाज आहे तो कुठेतरी आपण त्यांना न्याय दिल्यासारखं झालं असतं. आज श्रीमंत माणूस हा पैशाने विकत घेतो मतं, आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की खरोखर आपल्याला न्याय देणारा अशी व्यक्ती, आपला आवाज उचलणारा अशी व्यक्ती मला आज माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मला कधी दिसत नाही. खरोखर गरीब माणूस आहे पण तो हा प्रामाणिक आहे. पण जर आपण मदने साहेबांसारखा एक चांगला व्यक्ती जर आपण खरोखरच त्याला साथ दिली, राष्ट्रवादी पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या बरोबरीने आहे, महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा त्यांच्या बरोबरीने, कारण त्यांचं तळमळ आहे समाजासाठी काम करण्याची, हे त्यांनी प्रत्येक वेळी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळी आम्हाला पण काय द्यायची वेळ आलेली होती. आज ईस्ट वॉर्डामध्ये नायजा सोफी 78 वॉर्डाची जी नगरसेविका आहे त्याच्यामध्ये मदने साहेबांचा आणि माझा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे. कार्यकर्ता होती, त्यांना लढण्याची हे होतं, तर आम्ही खरोखर मी आणि मदने साहेबांनी त्यांना डिग्री आणून दिली. 15 दिवसात तो नगरसेवक झाला. आज तुम्ही 78 वॉर्डामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला बहुतेक रस्ते हे कॉन्क्रिटीकरण झालेलं असेल, आपला दवाखाना वगैरे सगळं उघडले गेलेलं आहे. दुर्दैवाची अशी बाब आहे की तो आता शिंदे गटामध्ये गेलेला आहे. पण आपलं महायुतीमध्येच आहे, पण शेवटी कसं आहे राष्ट्रवादी सोडून गेलेला आहे. पण कसं आहे की ईस्ट वॉर्डामध्ये जर नगरसेवक दिला असेल तर मदने साहेबांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून तो मिळाला आहे. तर याचा अर्थ असा आहे की आम्हाला राष्ट्रवादी पक्ष हा नेहमी न्याय देणारा कार्यकर्त्यांना असा पक्ष आहे. मी ओघामध्ये बोलून गेलेलो आहे काही गोष्टी, पण बरोबर आमचे नलावडे साहेब सुद्धा की ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला नलावडे साहेबांचा खूप अभिमान आहे की या वयामध्ये सुद्धा हा पक्ष तळागाळामध्ये गेला पाहिजे, राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची ताकद वाढली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही महायुतीच्या नेहमी बैठकामध्ये साहेब सहभागी होतात आणि राष्ट्रवादीची प्रखरतेने भूमिका मांडतात. म्हणून आज महायुतीच्या माध्यमातून मी
नलावडे साहेबांना आदराने विनंती करतो की मधले साहेबांना जे कळकळीने जे काम करतात आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि यावेळी आपण सर्वांनी सहभागी होऊन एक ताकदीने 1 नंबर वोटिंग वरती मधले साहेबांना निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी त्यांना येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आद्यदैव छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या महायुतीच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये वार्ड क्रमांक 176 मध्ये 76 वार्ड क्रमांक अंधेरी विधानसभेमध्ये बबनराव मबिले साहेब यांना महायुतीतून तिकीट मिळावा म्हणून याकरिता आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि सर्व गटातटातील सर्व महायुतीचे क्रियाशील कार्यकर्ते त्याच्या आवाजामध्ये एक फोन केल्यावरती उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सर्व कार्यकर्ते ज्या ज्या विभागामध्ये असतील त्या वार्डामधील सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिले. ही खरोखरच एक चांगली तयारी आहे. माझी पण इच्छा आहे की युतीमधून जर त्यांना जर तिकीट मिळत असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्यांच्या युतीमध्ये सहभागात असल्यामुळे आम्ही त्यांचं सुद्धा काम करण्यास तयार आहोत. कारण आठवले साहेबांचा आमचा अंतिम आदेश आमचे सर्व कार्यकर्ते पाळतात हे आम्हाला तिथं खात्री असून मधले साहेब सुद्धा यांना माहिती आहे. मी अशीच आशा व्यक्त करतो की त्यांना युतीतून जर तिकीट लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांना जर तिकीट मिळालं तर RTIचे कार्यकर्ते त्यांचं काम करण्यात आमचे जास्ती जोडले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून आजची जी महायुती प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली. आयोजक आमचे मोठे बंधू बबनराव मधले. आज मी अंधेरी पूर्व विधानसभेच्या वतीने मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेबांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण जोही उमेदवार आम्हाला या ठिकाणी द्याल, आमचा रिपब्लिकन पक्ष तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील. या ठिकाणी आम्ही भाषण देणारे कार्यकर्ते आहेत, आम्ही कामं करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जास्त न बोलता मी बबनराव यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. पदाधिकारी असतील, प्रतिष्ठित अशा सर्व व्यक्तींनी मनापासून शुभेच्छा देत असताना सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांकडे आपल्या सर्वांची एकच मागणी असेल. अंधेरी पूर्व विभागामध्ये प्रभाग क्रमांक 76 हा वार्ड सर्वसाधारण OBC राखीव असल्या कारणाने आपण तो पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय मान्यवर शिवाजीराव नलावडे साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. ही सभा आपण लावली आणि या सभेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्या सर्वांची भूमिका एकच आहे की बबनराव मधले हे उमेदवार व्हायला पाहिजे महायुतीचे. तुमच्या बरोबर माझी तीच इच्छा आहे आणि आपण ही सभा लावली. या सभेमध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या. आठवले साहेबांचे पदाधिकारी, RTIचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे राहिले, उपस्थित राहिले. शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहिले. मी त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो.
वार्ड क्रमांक 76 मध्ये गोपनराव मदने यांना तिकीट मिळावी आणि एका कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी एक सर्वांची प्रामाणिक भूमिका आपल्या बोलण्यातून दिसली. पूर्ण राज्यामध्ये ओबीसीचं काम ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व करणारे आठवले साहेब यांची कारकीर्द कोणालाच विसरता येणार नाही आणि त्यांच्यामध्ये सातत्याने आघाडीवर असलेला बबनराव मदने आमचा स्नेही आहे. जवळजवळ 75,000 कोटी रुपयाची प्रॉस्पेक्टिव्ह बजेट असणारी ही मुंबई महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आमच्या एकाही मित्राने काय असायला पाहिजे ते काय बोललेलं नाही आणि त्याच्यामुळे सत्ता आपल्यापासून सातत्याने दूर चाललेली आहे. एक काळ असा होता की लोक विश्वास ठेवत होते नेता आल्यानंतर. आता तो काळ राहिलेला नाही आणि मेरिटवर कुठलीच निवडणूक दुर्दैवाने राहिलेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये येणारे मुंबई महानगरपालिका याच्यावर कोण कार्यकर्ते गेले पाहिजे, कुठला पक्ष गेला पाहिजे हे जनतेला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपण जे आतापर्यंत कुणीतरी एक मात्र कुठल्या कार्यकर्त्यांनी नक्की बोललेलं आहे की आम्ही सातत्याने दूर राहिलेलो आहे. त्याला कारणच ते आहे. आमच्या बजेटच्या 75,000 कोटीपैकी जो शिक्षणावर 25% खर्च व्हायला पाहिजे तो अजूनही 15-16% आतमध्ये मिळतोय. आरोग्यावर जो खर्च व्हायला पाहिजे 20%च्या पुढे 20 आणि 25%मध्ये तोही 12-13% तो होतोय आणि दिवसेंदिवस हे बजेटचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. जोपर्यंत राजकीय पक्षाचा कार्यकर्ता मग महायुतीतला असो आणि आणखी कुठल्या पक्षाचा असो, जोपर्यंत कार्यकर्ता लोकांच्या समस्या अभ्यासपूर्वक कार्यकर्त्यांसमोर मांडत नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांची फौज खऱ्या अर्थाने तयार होणार नाही. मला 2002 साल आठवते. तुम्हाला पाहिल्यानंतर मला आठवले साहेबांची आठवण झाली, मोरे, आणि तुम्ही असे भाषण करत होता. माझा त्या ठिकाणी मोह झाला होता तुमचा फोटो काढायचा. असे उभे राहिल्यानंतर अगदी कॉपी आठवले साहेबांची 2002 साली 1999 साली हा पक्ष ज्यावेळी आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, त्यावेळेला मी ईशान्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष होतो. मी संस्थापक जिल्हाध्यक्ष या पक्षाचा. आणि त्यावेळेला 2002 साली सुदैवाने त्या काळामध्ये त्यावेळेला 42 वार्ड होते ईशान्य मुंबईमध्ये आणि सगळी तिकीटं मी वाटलेली होती. एबी फॉर्म मी दिले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी सन्मानपूर्वक सांगतो की आठवले साहेबांनी मी एकत्र आहे ना तिथे की आम्ही दोघांनी जीवाचं रान केलं त्या जिल्ह्यामध्ये. आम्ही रस्त्याने अक्षरशः पळत पदयात्रा केलेली आहे आणि त्यावेळेला त्याच्या अगोदर एकदा अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक झाली आणि आताचे खासदार जे आहे जे काँग्रेसमध्ये गेले अंडोले साहेब, त्यांना त्यावेळेला आठवले साहेबांनी उमेदवारी दिली होती अभ्युदय बँकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचा मी मूळ प्रचारक होतो. ज्यावेळेला दयानंद नस्के साहेबांना तिकीट दिली होती कुर्ल्यामधून विधानसभेची, त्यावेळेला त्यांचा RPIचा कार्यकर्ता सोडून सगळी सूत्र साहेबांनी माझ्या हातात दिली होती. गुरुदास कामत त्यावेळेला खासदार होते. माझा सांगायचा उद्देश असा आहे
आणि त्यावेळेला साहेबांना बोललो होतो, साहेब म्हणजे आठवले साहेब, की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पडलं पाहिजे साहेब, की ह्या समाजाला सत्तेमध्ये न्यायचं असेल तर यांचे पहिले आर्थिक प्रश्न सोडवावे लागतात. नाहीतर निवडणुका सोडून याच्याशिवाय आपण कशावरच भाष्य करू शकत नाही. निवडणुका आल्यानंतर मोठमोठी भाषणं देऊन हा समाज एकत्र राहतो, परंतु ज्या वेळेला ह्या समाजामधला एखादा कार्यकर्ता निवडणुकीला महानगरपालिकेमध्ये उभा राहिला तर 500,000च्या पुढे जात नाही. ही शोकांतिका घालवायची असेल तर तुम्हाला कर्मठ कार्यकर्ते उभे करावे लागतात, ज्याच्या बोलल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये दम वाटला पाहिजे समोरच्या माणसाला, की हा आमचं रक्षण करू शकतो, हा माझ्या भावाचं रक्षण करू शकतो, कुटुंबाचं करू शकतो, माझ्या जाती धर्माचं करू शकतो. आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जपण्यामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतो. असा कार्यकर्ता तयार करण्याची गरज आज आपल्याकडून पूर्ण झालेली नाही. आता सर्वच झालेलं आहे. आता तुम्हाला माहित आहे त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. निवडणुकीचं तंत्र वेगळं असल्यामुळे बबनराव मदनेंना तर तिकीट आणायची 100% जबाबदारी माझी आहे. मी 1 महिन्यापूर्वीच आपल्या आमदार साहेबांना आमची भेट झाली एका ठिकाणी. त्यावेळेला बबनराव मदनेंच्या विषयी बोललो, म्हणजे खूप चांगला कार्यकर्ता आहे आणि त्यांना मी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचं 1 तिकीट कमी करून मी त्यांना देणार, हा त्यांनी मला आणि मी मला वाटतं तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आणि तुम्ही काय मला बोलला नव्हता त्यावेळेला, काही हवा नव्हती, काही होत नव्हतं. मी आणि मला माहिती आहे की काय नेमकं करायला पाहिजे, की असा हा कार्यकर्ता आहे. आता समोर बोलू नये आपण, यामिनीताई बोलल्या, कुराडे बोलले, बाकी मोरे बोलले, जरी बरेच लोक बोलले असले तरी त्यांच्यामध्ये तुम्ही मानपूरच्या संदर्भात सांगितलं, तुम्ही बोललात, हे जरी खरं सांगितलं, जर कार्यकर्ता बघायचा असेल तर मदनेकडे बघायला पाहिजे. त्यांच्या उमेदीमध्ये आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला असं मला वाटतं की अजूनही लोकशाही जिवंत राहू शकते. बबनराव मदने सारखा कार्यकर्ता पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अजूनही छोट्या माणसाला न्याय मिळवून देऊ शकतो अशा समाजामध्ये कार्यकर्ते आहे, आणि तो तुमचा आणि आपला सर्वांचा बबनराव मदने आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेवढे कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये होतात त्या सर्वात जास्त कार्यक्रम घेणारा बबनराव मदने हा कार्यक्रम. आणि हे मी इथे नाही बोललो, मी त्यांच्या अपरोक्ष दुसऱ्या स्टेजवर सुद्धा हे बोललेलो आहे. जर एखाद्याला संधी दिली, संधी काय दिली त्यांना, ते पहिले महात्मा फुले समता परिषदेचे एक जिल्हाध्यक्ष, नंतर मुंबई कार्यकारिणीवर झाले, महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर झाले, नंतर आमचा दशरथ एक मराठा जिल्ह्याचा अध्यक्ष झाला. ज्या वेळेला समीर भाऊ अध्यक्ष होते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारणा झाली की कोणाला बनवायचं मुंबईचा ओबीसीचा अध्यक्ष, आणि एका सेकंद आम्ही सांगितलं बबनराव मदनेंना द्या. बबनराव मदनेच्या माध्यमातून ओबीसीला न्याय देण्याचं काम बबनराव. पक्ष संघटना तुम्हाला यांना वार्ड अध्यक्ष बनवलं तरी हे सोनं करणारा माणूस, यांना जर तुम्ही बूथचं प्रमुख बनवलं तर बूथचं सोनं करणार. म्हणजे यांच्या हातात जे काम देणार त्या कामाचं सोनं करणारा हा कार्यकर्ता. म्हणून मला तोंडावर बोलू नये, मला हा कार्यकर्ता खूप आवडतो. बोलायला फटकळ आहे, पण त्या फटकळपणामध्ये प्रामाणिकपणा आहे, आणि जे वाटलं ते बोलणारा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की या शाखांमध्ये वार्डामध्ये बबनराव मदनेशिवाय पर्याय असू शकत नाही, कोणाला पर्याय असू शकत नाही. आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भाषणं केली की तन मनाने आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही तर धनाने सह त्यांच्या बरोबर आहे.
कंजूसी करता काय मला समजत नाही, कारण बोलायला काय मला माहिती आहे बरोबर. आणि या निवडणुकीमध्ये सर्व तंत्र ज्याला वापरता येणार नाही तो नगरसेवक, आमदार, खासदार इथून पुढे होणार नाही. बरोबर नाही निवडणूक. लोकसभेमध्ये चमत्कार झाला, महाआघाडीचे लोक जास्त निवडून आले आणि विधानसभेमध्ये महायुतीला विचार करावा लागला की आता आपल्याला लोकांसाठी काम करावं लागेल. लोकांसाठी पूर्वी काम करत होती महायुती आपल्याला, पण लोकांना जे हवंय ते दिलं पाहिजे ते देण्याचं काम आपण केलं आणि आपण सत्तेवर आलो. तेव्हा बबनराव मधने तुम्हाला तिकीट मिळणार. तुम्हाला हे सगळे नेते मंडळी, हे सगळे लोक आणि तुमचा संपूर्ण या वार्डातील जनता तुमच्या बरोबर राहील. त्यातलं गमक ही सगळी जबाबदारी मी तुमच्यासाठी उचलणार आहे आणि कुठे आम्ही मागे पडणार नाही. कुठेही ठोसा देणार आम्ही. कुणी एक केलं तर आम्ही 2 करणार, परंतु ही संधी कधीही सोडणार नाही. मला त्या महानगरपालिकेमध्ये बबनराव मधने सारखाच कार्यक्रम, त्यांच्या त्या गृहनिर्माण सहकारी याच्यामध्ये ओंकार दर्शन त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो. उमेदवारांच्या घरी मी गेलो होतो आणि या राष्ट्रवादीमध्ये ज्या लोकांनी फॉर्म भरले त्या प्रत्येक उमेदवाराच्या घरात मी गेलेलो. मी गेल्याने काही फरक नाही पडला त्यांना, पण त्यांना हत्तीचं बळ आलं की पक्षाचा एक ज्येष्ठ माणूस आमच्या घरात आला. ते अजूनही सांगतात की एकदाही एक नेता कार्यकर्त्याच्या घरी नाही आला, ती जादू मी करून दाखवली. मला सांगायचा उद्देश आहे आणि त्या संपूर्ण त्याच्या व्यवस्थेमध्ये सगळ्या उमेदवारांच्या बरोबर बबनराव मधने माझ्यासोबत होते. जिल्हाध्यक्ष असायचे ते बरोबर. म्हणून त्या काळी 1999 साली राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर 2002 साली ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, अख्ख्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे 14 लोक निवडून आले. त्याच्यातले 9 नगरसेवक माझ्या ईशान्य मुंबईमधले आहे आणि एक नगरसेवक हा आरपीआयचा मी दिलेला आहे. माझा सांगायचा उद्देश असा आहे की मी जे करत होतो त्यावेळेला की त्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारा हा कार्यक्रम, ही अतिशयोक्ती नाही. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आम्ही पण दाखवू आम्ही काय आहे. जर ज्या ओबीसीची ज्या मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या 70-75% पुढे आहे, त्या लोकांना सत्तेत जर देणार नसेल तर देणार कोणाला तुम्ही सत्ता? आणि मी मराठा समाजाचा आहे, मी मराठा समाजाचा असून देखील बोलतो, ज्यांच्या दरवाजामध्ये न्यायाची गंगा पोचली नाही त्यांच्या दरवाजामध्ये गंगा पोचली पाहिजे. ज्यांचं पोट बाहेर आलेलं आहे त्यांच्या दरवाजामध्ये गंगा आता नाही पोचली पाहिजे. आणि शोषितांना मदत करणारा कार्यकर्ता पाहिजे आणि शोषितांना मदत करायचं काम हा शोषितच करू शकतो. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ज्या वेळेला निवडणूक होईल 1-2 दिवसात, आता महानगरपालिकेचं निवडणूक आयोग नोटिफिकेशन काढेल. 31 जानेवारी पूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका ही अस्तित्वात आलेली असेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून बबनराव मधने हा नगरसेवक होणार म्हणजे होणार. आणि हा एक चांगला मेसेज हा या अंधेरीमधून पूर्ण शहरात गेला पाहिजे. आणि पहिला हा प्रयोग करणारा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा निवडणुकीच्या माध्यमातून मेळावा तयार करणारा घेणारा कार्यकर्ता, ही अशी संकल्पना पॉझिटिव्ह माणसाच्या मनामधूनच होऊ शकते. ज्याचे विचार पॉझिटिव्ह आहे तोच हे सगळं करू शकतो. मग त्यांना बोलवलं तर ते तिकीट मागितलं तर काय, मग यांना बोलवलं तर मग आमचं काय, त्याने भाषण केलं तर आमचं काय, अशी नकारात्मक विचार करणारी माणसं ही धाडस करू शकत नाही. हा सकारात्मक विचार करणारा कार्यकर्ता हा जसा घरात वागतो
हा तसा समाजासाठी वागतो, हा तसा पक्षामध्ये सुद्धा वागतो. हे आपण आहे ते बाहेरून तसं दाखवणारा कार्यकर्त्याची गरज आहे. आणि कोणी नाकारू शकत नाही बबनरावला, कोणीही. आणि कोणाची हिंमत पण होणार नाही बबनरावला नाकारायची. आमच्यासारखे त्यांचे सहकारी आहेत आणि आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांना आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की या प्रक्रियेमध्ये महायुतीमधून आठवले साहेबांसहित सर्व पक्ष एकत्र येऊन बबनराव जसे या 76 मधून निवडणूक लढणार, नगरसेवक होणार, तसेच मुंबई शहरातल्या 227 मध्ये महायुतीमधून सर्वांना संधी योग्य मिळावी आणि महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसावा, महायुतीचाच उपमहापौर बसावा. यासाठी नेत्यांची जी स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजचा मेळावा यशस्वी होईल अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि कमी वेळामध्ये आपण प्रचंड प्रतिसाद देऊ एवढा वेळ आपण थांबलात त्याबद्दल आपला आभार मानून मला यांनी 8 वाजता बोलवलं होतं. मी 8 वाजता बरोबर आलेलो आहे. मी आपलाही वेळ घेतलेला नाही आणि वेळेची किंमत असल्यामुळे एकच गोष्ट आहे फुकट आयुष्यात, वेळ. याला पैसे नाही द्यावे, बाकी सगळ्याला पैसे द्यावे लागतात. कपडे घ्यायला पैसे द्यावे लागतात, चष्मा घ्यायला पैसे लागतात. वेळ कमवायला काही पैसे लागत नाही. जे आणि शरीर, ज्याचं शरीर आहे कमवायला जसे पैसे लागत नाही तसं वेळ कमवायलाही पैसे नाही. 2च गोष्टी आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये, शरीर आणि वेळ, हे आपण विकत घेऊया. त्याला काहीच किंमत नाही, तर त्याला किंमतीवान बनवून आपण बबनराव आमच्या सहकार्याला नगरसेवक बनवा अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी नलावडे साहेबांनी माझ्याबद्दल एवढं बोलले. आता मला घरी गेल्यावर झोप येईल की नाही मला माहीत नाही, पण खरोखर आहे त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे. सर्व काही त्यांना आवडत आहे, आपल्यालाही सर्वांना आहे. प्रोटोकॉल नियम हे सांगतो. आजच्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम शिवाजीराव नलावडे साहेब यांनी कधी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करत आहे. तसेच सन्माननीय ओबीसी विभागाचे सर्व मुंबई पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनपूर्वक वार्ड क्रमांक 76च्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करीत आहे. तर पहिले तर आपण हा कार्यक्रम आयोजित करत असताना प्रभागामधील सर्व सन्माननीय मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्या सर्वांचं मी प्रभाग क्रमांक 76च्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करीत आहे. तसेच या ठिकाणी प्रत्येक शिवसेना, भाजपा, भीम आर्मी पार्टी किंवा इतर रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते, प्रणेते, चळवळीतील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींनी आपलं अनमोल असं मार्गदर्शन व्यक्त केलं आणि बबनराव मधले साहेबांना एक शाबासकी दिली, एक पुढे प्रेरणा देण्यासाठी उत्साह वाढवला. त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहे. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी संजय भाऊ आणि छायाताई या ठिकाणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व मंचावरील आमचे बबनराव मधले साहेब यांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. सन्माननीय आमचे सहकारी मित्र रवींद्र कांबळे सर, गौतमजी मोरे, सूर्यकांत शिंदे, उत्तमजी ढाले, दीपरावजी ढाले, सर्व आमचे सहकारी मित्र, पदाधिकारी, महिला भगिनी, ज्योती कांबळे, खुशबू वानकडे, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे श्रीकांतजी आजुरे असतील, सर्व मान्यवरांनी खरोखर अगदी कमी वेळेमध्ये बबनराव मधले साहेबांचा मेसेज ऐकून आणि नलावडे साहेब उपस्थित राहणारे हा उत्साह आपल्या सर्वांसमोर होता. तो सर्वांनी व्यक्त करून चांगल्या प्रकारे अशा आजच्या कार्यक्रमाचे आयोजन, रेखा रूपरेषा आखली आणि सहकार्य केलं अशा सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपला असे जाहीर हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण
जय हे भारत भाग्य विधाता